कनेरसर येथे आरोग्य शिबिर, वह्या वाटप, गुणवंतांचा सत्कार. महाराष्ट्राचे भाग्यविधाते मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे येथे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संस्थेच्या वतीने आरोग्य शिबिर, वह्या वाटप, गुणवंतांचा सत्कार आयोजन करण्यात आले होते. यावेळी खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे, दलित पॅन्थरचे प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे, खेड पंचायत समितीच्या सभापती विद्याताई मोहिते, महावितरणचे कार्यकारी अभियंता केशव काळूमळी, संस्थेचे अध्यक्ष व लेखक अशोकराव टावहरे, राजगुरुनगरचे माननीय नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, खेड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया अध्यक्ष मनोहर गोरगल्ले, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मनसरे, वाफगाव प्राथमिक केंद्र वाफगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेघना जाधव, खेड तालुका भाजपचे उपाध्यक्ष दिलीप माशेरे, कनेरसरच्या सरपंच सुनीता केदारी, कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुरेखा टावहरे, खेड तालुका खेड विकास संघाचे संचालक संतोष गोरडे, ऍडव्होकेट सुहास दौंडकर, प्राध्यापक बाळासाहेब माशेरे, उद्योजक उमेश दौंडकर, भाऊसाहेब फुके, ऍडव्होकेट समीर गोडसे, निलेश घोडके, समाजसेवक बाबा हजारे, पवना हॉस्पिटलचे व्यवस्थापक भारत दांगट आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अशोकराव टावहरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विधायक उपक्रम राबवित असताना पवना हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव व स्टाफ यांचे आभार मानले. तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सेवाभावी उपक्रम राबवल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. दलित पॅन्थरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी साहित्य संमेलन व विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करून अशोकराव टावहरे यांनी सातत्यपूर्ण केलेले कार्य अभिमानास्पद असल्याचे मत व्यक्त केले. अंबिका विद्यालय कनेरसर व जिल्हा प्राथमिक शाळा कनेरसर येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन केले जी.एस. फड मॅडम यांनी केले, तर आभार निखिल चौधरी यांनी मानले. श्री जमाई देवीच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये आपण महाराष्ट्राचे भाग्यविधाते व मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा व प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव व उपकेंद्र कनेरसर यांच्या सहकार्याने सर्व तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचं सुद्धा येथे आयोजन केलेलं आहे. आणि आपण अंबिका विद्यालय कनेरसर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनेरसर या शाळेतील 250 विद्यार्थ्यांना सर आपण 1000 रुपयांचं वाटप करतोय. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळ काढून आमचे मार्गदर्शक व बेडसे साहेब येथील हे सुचवणाऱ्या सोनवणे हे महाराष्ट्राचे दलित पॅन्थरचे अध्यक्ष आहेत आणि नामदेवराव ढसाळांबरोबर यांनी काम केलेलं आहे. आणि गेली 3 वर्ष आम्ही दोघं नामदेवराव ढसाळांच्या स्मृतिविषयक साहित्य संमेलनाचं दरवर्षी आयोजन करतो. पहिलं साहित्य संमेलन आम्ही इथेच आयोजित केलं होतं. तात्यांच्या माध्यमातून शंभूराज देसाई आले होते कार्यक्रमाला. दुसरं साहित्य संमेलन आम्ही मुंबईला केलं होतं आणि दुसरं साहित्य संमेलन आता 15 फेब्रुवारी रोजी राजगुरुनगर येथे केलं होतं. तर विविध क्षेत्रात काम करीत असताना अशा नेत्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतं. या कार्यक्रमासाठी आवर्जून खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे साहेब उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या विद्यमान सभापती विद्याताई मोहिते, खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक व गोसासी या आदर्श गावचे माजी सरपंच संतोषराव गोरडे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ विधिज्ञ सुहासराव दौंडकर आणि सीके गोयल महाविद्यालय दापोडी येथून नुकतेच निवृत्त झालेले प्राध्यापक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले आमचे मित्र डॉक्टर बाळासाहेब माशेरे, भाजपचे खेड तालुका उपाध्यक्ष दिलीपराव माशेरे, वाफगाव येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी जाधव मॅडम, तसेच पवना हॉस्पिटलचे व्यवस्थापक भरत सर व सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आज या ठिकाणी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थित या कार्यक्रमाचे निमंत्रक श्री अशोकराव टावहरे या आपल्या
तालुक्याच्या सभापती पंचायत समिती सभापती महोदया विद्यार्थी महोदय तसेच सुखदेव तात्या सोनवणे तसेच इतर सर्व सन्माननीय असलेले मान्यवर आणि इथे असलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी आणि नागरिकांना सर्व नागरिक तसेच आरोग्य क्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना माझा नमस्कार. आज हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्या उपक्रमाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. तसंच हे जे आपलं देवस्थान आहे या देवस्थानाचा मी प्रशासक शासकीय समितीवर सदस्य आहे. तर या देवस्थानाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. त्या ज्या विविध गोष्टी आहेत, विविध योजना आहेत, त्या आपल्याला कशा इम्प्लिमेंट करता येतील, कशा सूचना आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून किंवा आपल्या गावकऱ्यांच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचल्या तर आपण नक्कीच त्याचा विचार करू जेणेकरून आपल्याला कोणते गोष्टी करता येतील. तसंच मागच्या जे आपलं शिबिर या ठिकाणी झालं होतं महाराजस्व अभियान, त्या महाराजस्व अभियानामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना डोनेशन सर्टिफिकेट्स आणि कास्ट सर्टिफिकेट दिले होते. आता जरी कोणत्याही विद्यार्थ्याला डोनेशन सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट देणं बाकी असेल तरी सुद्धा संबंधित पालकांनी किंवा मुख्याध्यापकांनी जर आम्हाला यादी दिली तर आमचे जे तलाठी आणि नोडल अधिकारी आहेत तर ते सर्व संबंधित सर्व सर्टिफिकेट्स आपल्याला उपलब्ध करून देतील. आपण पाहतो कलोनीचं या ठिकाणी मला वाटतं डिंबेरने कलोनीचं पाणी याच्या देखील प्रकल्पामध्ये जे अतिशय महत्वाचा लढा जे अशोकराव तावडेने दिला याच्यात देखील नामदेव डसरा देखील उपस्थित होते. सर्व या ठिकाणचे घरासाठी सर्व नागरिक उपस्थित होते. रस्त्यावरचा लढाई घेऊन देतो आणि माणसाच्या प्रश्नाकडनं सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी जो रस्त्यावरची लढाई करतो ते अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर अशोकराव तावडे आहे. खरं तर अशोकराव तावडेच्या बाबतीमध्ये जेवढं आपण चांगले उद्गार काढतात, जेवढं गौरव त्यांचं करतात तेवढं कमीच आहे. कारण माणसाची मनापासून तयारी पाहिजे की मी काय करू शकतो गावासाठी. आणि एवढंच नाहीये, साहित्यिक मंडळामध्ये अतिशय चांगली त्याची कामगिरी आहे. अशोकराव तावडेंकडे पाहिल्यानंतर साहित्यिक असं वाटतात. अशोकराव तावडेंकडे पाहिल्यानंतर अशोकराव हे लेखक आणि विचारवंत देखील वाटतात. अशोकराव तावडेंकडे पाहिल्यानंतर हे आज जरी बीजेपीचे कार्यकर्ते असतील तर उद्या ते संघाचे देखील कार्यकर्ते आम्ही आरोग्य शिबिराच्या माध्यमातून होणार आहे. तर त्यानिमित्तानं पवना हॉस्पिटल सोबटणे फाटा याचे सर्व कर्मचारी असतील, आपल्या कडेसर प्राथमिक केंद्राचे सर्व कर्मचारी असतील, उपस्थित या ठिकाणी सर्वच ज्यांनी आयोजक संयोजक ज्यांनी हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी कष्ट घेतले त्या सर्वांचं मनापासून आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा अशा प्रकारची सर्वांना विनंती करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय शिक्षणदात्या सोनवणे सर आणि त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि रविकांत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवचंद्र मांगाडे त्या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाल्या आहेत. आणि विशेष करून धन्यवाद त्यांचं द्यावं लागेल की पवना हॉस्पिटल पुणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वापराव त्यांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी सेवा सुरू आहे. त्यामध्ये सर्व रोगांचं निदान आणि त्यांची सेवा या ठिकाणी सुरू आहे.